अर्थ दडलेला असतो. तुम्हाला माहिती आहे, आपल्या हिंदुस्थानामध्ये बाळ जन्माला आलं का त्या बाळावर पहिला संस्कार आई असते, आजी असते, जाणीवपूर्वक करते आणि तो संस्कार असतो टाळी वाजवायचा. ती म्हणाल काय सांगताय, काय सांगताय? हो खरंच सांगतोय. ते बाळ रांगत असतं, बघत असतं. आई आणि आजी पुढे जाते, त्याला म्हणते बाळा बाप्पा कर, बाळा बाप्पा कर, बाळा बाप्पा कर. त्याला बाप्पा वगैरे काय माहित नसतं, पण त्याला ऍक्शन कळते, टाळी वाजवायची. बाप्पा कर म्हटलं रे म्हटलं की टाळी वाजवायला सुरुवात करतात. पहिला संस्कार आम्हाला दिला टाळी वाजवायचा का, याच्यात फार मोठा अर्थ दडलेला आहे. ह्या टाळीला आमच्या ऋषीमुनींनी, आपल्या संतांनी परमार्थात आणून बसवलं आणि टाळी वाजवायला शिकवलं. का? आज आपण 21व्या शतकात आहे. आज प्रत्येक गोष्टीचा आपण सायंटिफिकली विचार करतो आणि सायंटिफिकली अभ्यास करतो. त्यावेळी आज आपले शास्त्रज्ञ सांगतात नखापासून केसापर्यंत संपूर्ण आपलं शरीर आहे, त्या शरीराचे केंद्रबिंदू आपल्या हातामध्ये असतात आणि ज्यावेळी टाळी वाजवली जाते त्यावेळी ते केंद्रबिंदू उद्दीपित होतात आणि टाळी वाजवणाऱ्या माणसाला उदंड निरोगी आयुष्य लाभतं. म्हणून जीवनात खूप जगायचं असेल तर टाळी वाजवायला कंजूशी करायची नाही. म्हणून पुन्हा एकदा आपल्याच गावातल्या या सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन साध माणुसकीची नावाची एक संस्था निर्माण केली आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकातला माणूस जागा करून आमची घोटखिंडई गाव कसं जगामध्ये चमकून दिसेल याचा प्रयत्न, अविरत प्रयत्न ते करतायत. त्या सर्वांना टाळ्यांच्या गजरात आपण आभार मानूया, कौतुक करूया. फायदा असला तर शक्य होतं नाही. तुम्हाला माहिती आहे, आरती सुरू झाली ना अशी घोषणा होत नाही. एक साथ सावधान आरती शुरू करेंगे, शुरू कर असं होतं. टाळी वाजवतो, देवाचं नाम घेताना टाळी वाजवतो, अभंग गाताना टाळी वाजवतो, एक आनंद झाला की टाळी वाजवतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आपला वारकरी संप्रदाय जो खेड्यापाड्यात पोचलाय ना, आमच्या संतांनी आपल्याला हरिपाठ करायला शिकवला. सद्गुरू वामनराव पै आम्हाला हरिपाठ करायला सांगतात. हरिपाठ म्हणताना जवळपास 1200 ते 1300 टाळ्या वाजवल्या जातात. एक 20 वर्षापूर्वी एक पेपरला बातमी आली होती, जो माणूस दररोज कमीत कमी 200 टाळ्या वाजवतो ना त्याला अटॅक कधी येत नाही. आता 200 टाळ्या वाजवाल की नाही मला माहित नाही दररोज, पण आज मात्र संधी आहे. आजच्या व्याख्यानात काही आवडलं की टाळी वाजवायची आणि आपलं आयुष्य आपणच वाढवायचं. ही नाही वाजवत मी कशाला वाजवू, हा नाही वाजवत मी कशाला वाजवू, त्याचं जाऊ दे ना, आपल्याला खूप जगायचं आहे ना. म्हणून आपण टाळी वाजवायची आणि आपलं आयुष्य आपणच वाढवायचं. असो, आज सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवनविद्येचं तत्वज्ञान घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे. जीवनविद्या मिशन, मिशन हा इंग्लिश शब्द आहे, पण मिशन या शब्दाचा साधा सोपा मराठमोळी अर्थ असा आहे की एखाद्या उच्च ध्येयासाठी स्वतःला झोकून देणं म्हणजे मिशन. उदाहरण द्यायचं आलं तर छत्रपती शिवरायांनी स्वराज्य व्हावे तो श्रींची इच्छा, उच्च ध्येयापोटी स्वतःचं जीवन झोकून दिलं, वाहून दिलं, कारण स्वराज्य मिळवणे छत्रपतींच्या जीवनाचं मिशन होतं. स्वातंत्र्यवीरांनी, क्रांतिकारकांनी स्वतःच्या जीवनाचं बलिदान दिलं, आहुती दिली, कारण स्वातंत्र्य मिळवणे त्यांच्या जीवनाचं मिशन होतं. तसे या जीवनविद्या मिशनचं एक मिशन आहे आणि ते मिशन म्हणजे हे जग सुखी व्हावं आणि आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावं. आणि हे मिशन उराशी बाळगून गेले 75 वर्ष अविरतपणे सातत्याने ही जीवनविद्या मिशन नावाची संस्था कार्य करते. तिचं कार्य समाज प्रबोधनाचं आहे आणि या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी एक मराठमोळी तत्वज्ञान जन्माला घातलं, जे ऋषीमुनींचं तत्वज्ञान, संतांची शिकवण, त्यांनी केलेलं खोल चिंतन, 21व्या शतकातल्या माणसाचे अनुभव आणि सद्गुराची कृपा, या सगळ्यांच्या मिलनातून एक मराठमोळी तत्वज्ञान जन्माला आलं, ज्याचं नाव आहे जीवनविद्या. आणि जीवनविद्या नावाचं तत्वज्ञान आज जगाला साथ घालू लागलं. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, 30हून अधिक देशांमध्ये हे तत्वज्ञान स्वीकारलं जातं, हे तत्वज्ञान फॉलो केलं जातं. आज तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमेरिकेसारख्या देशामध्ये जवळपास 12 ते 13 बालसंस्कार केंद्र चालतात आणि तिथल्या शाळांमध्ये हे तत्वज्ञान सिलेबस म्हणून वापरलं जातं.
तिथले शिक्षक तिथल्या विद्यार्थ्यांना दररोज 1 तास हे शिकवतात आणि त्यांच्यातलं परिवर्तन ते पाहतात. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आज आम्ही जे मांडणार आहोत ते आपल्या भारताची संस्कृती आहे. जे तत्वज्ञान मांडणार आहोत ते तुमच्या आमच्या ऋषीमुनींचं आणि संतांची शिकवण आहे. जे काही विचार मांडणार आहोत ते मराठवाडी विचार आहेत, पण साध मात्र जगाला घालतायत आणि तेच तत्वज्ञान तुमच्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजचा आपला विषय फार सुंदर आहे, आनंदी आणि सुखी जीवनाचा मार्ग. वास्तविक हे तत्वज्ञान निर्माण झालंय ना, त्याचा मूळ हेतूच तो आहे, आनंदी आणि सुखी जीवनाचा मार्ग जगाला देणं. वास्तविक जगात जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एकच गोष्ट हवी असते. जगात जन्माला आलेला जो माणूस म्हणून जन्माला आला, ज्याला 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, माणसासारखं शरीर आहे, माणसाचं शरीर धारण करून जो माणूस या पृथ्वी तलावर कुठेही जन्माला आलाय ना, कुठेही, कुठल्याही देशात, कुठल्याही मातीमध्ये, कुठल्याही भाषा बोलणारा असू दे आणि कुठल्याही राष्ट्राचा असू दे, जो माणूस म्हणून जन्माला आलाय त्या माणसाचं जीवन एकाच गोष्टीसाठी धावत आहे, एकाच गोष्टीसाठी. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याची धडपड चालू आहे. प्रत्येक माणसाची, फक्त गोटखिंडीतला नव्हे, फक्त महाराष्ट्रातला नव्हे, फक्त हिंदुस्थानातला नव्हे, अख्ख्या जगातला प्रत्येक माणूस एकाच गोष्टीसाठी धावतोय. आणि ती गोष्ट कुठली? हो, आपण पण धावतो ना त्यासाठी. एवढा काय विचार करायची गोष्ट नाहीये, पुढं पाठांतर करायची गोष्ट नाहीये. काय हवंय प्रत्येक माणसाला? पैसा. बरोबर आहे, सगळ्यांना पटतंय, तुम्हालाही पटतंय. प्रत्येक माणूस म्हटलंय एकाच गोष्टीसाठी धावतोय. त्यांनी उत्तर दिलं पैसा. पैसा कशासाठी हो? सुख. सुख म्हणताय ना, पैसा कशासाठी हवाय? त्यांनी सांगितलं सुख. इकडे काय उत्तर आहे? पोटासाठी. पोटासाठी. पोटाला काय लागतं? अन्न. अन्नासाठी किती पैसा हवाय? पैसा एकाच गोष्टीसाठी हवाय, ते म्हणजे सुख आणि आनंद. बरोबर आहे. जर पैशाने दुःख येत असतं तर आपण पैसा कधी कमवला नसता. प्रत्येकाला वाटतं पैसा कमवला की मी गाडी घेईल, बंगला बांधेल, आणि पैसा आला तर हे घेईल, ते घेईल, ते घेईल, ते घेईल. कशासाठी? सुखासाठी. बरोबर. जगातल्या प्रत्येक माणसाला, तो हिंदुस्थानी असू दे, पाकिस्तानी असू दे, अफगाणिस्तानी असू दे, अमेरिकन असू दे, जापनीज असू दे, जर्मनचा असू दे किंवा कुठलाही असू दे, जगातला प्रत्येक माणूस आयुष्यभर एकाच गोष्टीसाठी धावत असतो आणि ती गोष्ट म्हणजे सुख. बरोबर ना? पटतंय सगळ्यांना? पण त्याला सुख मिळतं का हो? हा मोठा प्रश्न आहे. आमचे तुकोबाराय म्हणतात, सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख आला 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 म्हणता निघून जातं, दुःख मात्र सरता सरत नाही. सर्वसामान्य माणसाची अवस्था आहे. सुख येतही पटकन, जातही पटकन, दुःख रेंगाळत राहतं. दुःखामध्ये आपण आयुष्य आपलं व्यतीत करतो. सुखासाठी धावणाऱ्या माणसाला पदरात दुःख पडतं. मग असं का? असं का? याचं कारण काय? आणि याचा जेव्हा आपण शोध घेतो ना, त्यावेळी पहिलं कारण कळतं की सुख नेमकं कुठे आहे, हेच माणसाला आयुष्यभर कधी कळत नाही. कोणाला वाटतं गडगंज पैसा मिळाला की मी सुखी होईल, कोणाला वाटतं गडगंज संपत्ती मिळाली की मी सुखी होईल, कोणाला वाटतं माझी कीर्ती झाली की मी सुखी होईल. सत्ता, संपत्ती, कनक, कांता, कीर्ती, ह्या सगळ्यांच्या मागे माणसं धावतात सुखासाठी. पण हे सगळं मिळाल्यानंतर कळतं याच्यात सुख नाही. काय गंमत आहे बघा. पैसा नाही ना तोपर्यंत वाटतं पैसा सुख आहे, पण गडगंज पैसा आला ना की कळतं पैसा सुख देऊ शकत नाही. जर पैशाने प्रत्येक माणूस जर सुखी होत असता तर जगातील कुठलाही श्रीमंत माणूस कधीच रडताना दिसला नसता.
आणि गरिबीत जर दुःख असतं तर जगातील कुठलाही गरीब माणूस कधीच हसताना दिसला नसता. टाळ्या वाजल्या म्हणजे मला काय म्हणायचं ते कळतं. खिशात एक छदाम नाही तरी मनसोक्त असतोय, गडगंज संपत्ती तरी ढसा ढसा रडतो. याचा अर्थ पैसा सुख नावाची गोष्ट विकत देत नाही. आणि जर विकत मिळत असती तर घोटखिंडी गावामध्ये 2-4 दुकानं असती. लक्ष्मी सुख भांडार, व्यंकटेश सुख सेंटर, आजचा भाव 200 रुपये किलो. मग इलेक्शन पण लढल्या असत्या, आम्ही तुम्हाला फ्री 2 किलो सुख देऊ दर महिन्याला, आम्हाला मतदान द्या. पण सुख नावाची गोष्ट पैशाने विकत मिळत नाही. मग सुख नावाची गोष्ट आहे कुठे? काय गंमत आहे बघा. ज्या गोष्टीसाठी आपण आयुष्यभर धावतोय ना ती गोष्ट नेमकी आहे कुठे याचा शोध जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत ती मिळणार नाही. एक जगाचा एक न्याय आहे, एक कारभार आहे, एक कायदा आहे. जी गोष्ट जिथे मिळते तिथे आपण घेतो. पेट्रोल पंपावर आपण जातो पेट्रोल भरायला, मग तो अमेरिकन माणूस पण तिथेच जातो, जापनीज पण तिथेच जातो, हिंदुस्थानी तिथे जातो, पाकिस्तानी पण तिथेच जातो. जिथे पेट्रोल मिळतं तिथेच आपण पेट्रोल मागतो, जिथे साखर मिळते तिथे साखर मागतो. साखरेच्या दुकानात कधी पेट्रोल मागितलं नाही, पेट्रोलच्या दुकानात पेट्रोल पंपावर कधी साखर किंवा गुळ मागितला नाही, कारण जिथे मिळते तिथेच आपण मागतो. जगातला प्रत्येक माणूस सुख नावाची गोष्ट सुद्धा एकेच ठिकाणी मागतो. कुठे मागतो सुख? कोणाकडे मागतो सुख? वाण्याच्या दुकानात. परत सांगतो, जगातला कुठल्याही धर्माचा, कुठल्याही देशाचा, कुठलीही भाषा बोलणारा माणूस असू दे, सुख मागायचं ठिकाण एकच असतं. ते ठिकाण कुठलं? आवाज येत नाही. हा, ईश्वर म्हणजे देव, बरोबर ना? जगातला प्रत्येक माणूस सुख मागतो देवाकडे. आपली आई असते ना, आई, ती लहानपणी बाळाला शिकवते, बाळा हात जोड, डोळे बंद कर आणि मन देव बाप्पा सुखात ठेव रे बाबा, म्हणते की नाही? ती 2 गोष्टी सांगते, 2 गोष्टी. पहिली गोष्ट सांगते डोळे बंद कर आणि दुसरी गोष्ट सांगते हात जोड. ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हात का जोडायचे? जिथे आपण एखाद्याच्या बदल्यात काही देणार नसतो ना तिथे हात जोडायचे असतात. आपण तीर्थयात्रेला गेलो, मंदिराच्या दारात रांगेत उभं राहिलो ना तर बरीच लोक येतात, दादा मला 1 रुपया द्या, ताई मला 1 रुपया द्या म्हणते ना, कारण ते 1 रुपया घेत असतात पण आपल्याला काही देणार नसतात, तिथे हात जोडायचे असतात. वाण्याच्या दुकानात जाऊन आपण कधी हात जोडले नाहीत. हो वाणी दादा साखर कशी किलो आहे? द्या 2 किलो. का सांग? वाणी दादा साखर कशी किलो आहे? 30 रुपये. थांबा 30 रुपये देतो, द्या ना 1 किलो साखर. असं केलं कधी? नाही. जिथे आपण काही देणार नसतो तिथे हात जोडायचे असतात. ज्या देवाकडे आपण सुख मागतोय त्या देवाला आपण काहीच देणार नसतो. काय देऊ शकतो आपण? फुलं. फुलं कोणी बनवली हो? खरं सांगा. आपण बनवली? कोणी बनवलीत फुलं? जादू मंत्र छू फुलं तयार नाही. फुलं कोणी दिली? कोणी दिली? देवाने. किती दिली? 4, 5, 10, 12. किती दिली? अनंत. त्या फुलातली 10-12 फुलं आपण तोडली, त्याचा आपण हार केला आणि तो देवाला घातला. फुलं देवाची, दिली देवाला, फिटमफाट, बरोबर ना? पण माणूस किती बिलंदर ना. फुलं देवाची, देतो देवाला आणि मागतो मात्र स्वतःला. देवा एवढा मोठा हार घातलाय रे, आता मला हे दे, ते दे, दे 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 दे. आम्ही देवाला नारळ वाढवतो. नारळ कोणी दिला खरं सांगा? आपला आहे? आपला नारळ हाय. नारळ दिला देवाने. किती दिले? 2-4 अनंत. त्यातला एखादा नारळ आपण काढला, तो सोलला आणि देवा पुढे वाढवला. नारळ कोणाचा? दिला कोणाला?
पिटमपाट. खाला कोणी आणि मागतो कोणाला? तो कोणासाठी मागतो? नारळ देवाचा, दिला देवाला आणि मागतो स्वतःला. आता भगिनी वर्ग खूप आहे. मला एक गोष्ट आठवली.